आज आपण बनवणार आहे सँडविच. तर आपण सँडविचसाठी काय काय साधारण वापरणार आहे तुम्ही बघू शकतात. हे आहे काकडी, हे कांदा आणि हे टोमॅटो, हे मिरची मोठी. आधी हे बॉईल केलेले बीटरूट आणि बटाटा आणि आपलं छोटूसं अमूल आणि हे सिंपल सॉस आणि हिरवी चटणी. अद्रक लसूण लसूण टाकलं आहे आणि कोथिंबीर पुदिना टाकून केलं आहे आणि आपलं साधारण ब्रेड. तर तुम्ही सांगू शकते. तर आपण चलूया आपल्या मम्मीसोबत आपण ट्राय करूया. हे सर्व साधारण ते आपले इथं आम्ही गॅस चालू केला आहे. धीमी गॅसवर ठेवायचे. आपलं घरगुती सँडविच बनवायचं आहे. तर आपण घीच्या बदली म्हणजे आपण काय बोलतात तेलाच्या बदली बटरच्या बदली आपण तेल वापरू. तर इथं बघा तेल आहे. इथं मी बटर शेकले आहेत. बटर ब्रेड शेकवत आहेत गाईस. थोडी आपल्यामध्ये मस्ती व मजाक असली पाहिजे, तेव्हाच काही करायला मनापासून मज्जा येते. तेल नाही टाकत का? तेल नाही टाकत, घी टाकते. तुम्ही घी टाकू शकता, त्याच्यात अजून चव येते. हे सॉस आपण घरी बनवले आहे. तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ आहे त्याला आम्ही शिकवलं तुम्ही सॉस कसं बनवतात करून. पण थोडे ब्रेड शेकवायचे. हे बटर खोल जरा. हे बघा अमूल बटर आहे, छोटूसं आहे, सिंपल. तेल कशाला नाही लागत? तेल कोण टाकतं काय? नाही तेल टाकत. काय काय जणी तेल टाकतात. आपल्याला आपल्यावरती की तेल टाकायचे की नाही. हे बघा आता गरमागरम पावसामध्ये आपण सँडविच बनवित आहे. थोडं तेल टाकायचं आपण आधी. आता मी बटर लावत आहे. हे बटर आहे आपलं. अशा प्रकारे आपण सर्वाला थोडे थोडे बटर लावायचे आणि नंतर चटणी. आपले ब्रेड इथं शिजत आहे. धीमी आचेवर ठेवायचे, ना जास्त फास्ट ना जास्त स्लो. आम्हाला वाटतं आमचे सँडविच करपायला येत आहे काय. धूळ खूपच निघतोय. पण दुसरा जेव्हा सँडविच करू तेव्हा आपलं लीट लक्षात देऊन करायला हवं. खूपच धूळ निघतंय. ठीक. पण जेवढं कुरकुरीत राहील तेवढं चांगलं आहे ना खायला. असे बघा आपण सर्व काकडी, टोमॅटो, कांदा सर्व लावून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याच्यावर दुसरा ब्रेड लावणार आहेत. तर दुसऱ्या ब्रेडसाठी आपण दुसरा ब्रेड आधी घेऊया अजून आणि आपण त्याच्यावर एक एक ठेवून म्हणजे असं आपले 4 ब्रेड बनते सँडविच. आपण हे कुठे गेलो? आमच्याकडे भांडी पडतात आहे. हे प्रत्येक घरामध्ये आहेत. हे बघा थोडं करपलंय पण ठीक आहे. आणि हे फक्त ब्रेड आहे ना, हे फक्त आपल्याला थोडं फ्राय करून त्याच्यावर लावायचं आपल्याला. ते सर्व आपल्याला सँडविच जे आपण बनवले आहेत ते तर आपल्याला सर्व एक एक करून काढायचे आहेत. आम्ही ना व्हिडिओला हा एडिट केलं आहे ना काही केलं आहे. आम्ही आता सुरुवात केली आहे व्हिडिओची आपल्या सँडविचपासनं. आमचे 3 शॉर्ट आले आहेत जेवणाचे. आमचे सर्व व्हिडिओ जेवणाचेच असतील. तुमचं मन भरेल आणि सँडविच खायला या बरं. थोडी मिरच्या पण लावायच्या.
आता जे हे ब्रेड आहेत ना ह्याला चटणी वगैरे ह्याच्यावर ठेवायचं आहे. असे 4 आम्ही एक एक बीटरूट ठेवलेत. आपल्याला असं म्हणजे बाहेरचं सँडविच खायला आवडतं. बघा इथं सर्व ब्रेड शिजले आहेत चांगल्या प्रकारे. त्याचे सॉस टाकायचे कारण की सर्व इथं टेस्ट यायला पाहिजे त्यासाठी. आणि हिरवी चटणी पण टाकायची असते. आणि हे अशा प्रकारे आपल्याला बंद करायचे आहेत. आणि आपण ह्याच्यावर थोडं स्माइली इमोज टाकू. तर रेड सॉसने असं स्माइली इमोज टाकूया. तिकडे तुमच्या जा. आपले इमोज जरा हे आलेत पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे आपले सँडविच रेडी आहेत. नक्की खायला ये बरं गाईस. आणि लाईक आणि सपोर्ट नक्की करा आपल्या घरगुती सँडविच. बाय.